रोशनी महिला विकास संस्था अंजनगाव सुरजीच्या वतीने गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. किमान कौशल्य विकास प्रशिक्षणातील सर्व विद्यार्थिनींनी व संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई सुने या सर्वांनी या उत्सवात प्रतिसाद दिला. संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई सुने, कर्मचारी वृंद दीपाली गायगोले, रेखा धुळे, कविताताई सुने, तेजस बोडखे, मुक्ता रंदे, आशिष सुने यांनी या सुंदर स्वच्छता अभियानाचे आयोजन आजच्या दिवशी केले होते. या दिवशी संस्थेच्या विद्यार्थिनींनी आपल्या वार्डातील परिसर, शालेय परिसर हा झाडून साफ केला आणि गाडगेबाबांच्या स्वच्छता अभियानाचे महत्त्व या निमित्ताने पटवून दिले. यावेळी परिसरातील आणि संस्थेतील शेकडो महिला उपस्थित होत्या. गाडगे महाराज हे असे एक संत होते की त्यांना आता आपण बरेच वेळा म्हणतो की बा आपण मंदिरात जातो है ना. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला असं वाटते की बा मी बेल, फुलं, नारळ, हळदी, कुंकू हे सगळं घेऊन गेली पाहिजे. पण त्यांनी सगळ्यांना म्हणजे पूर्ण जीव तोडून तोडून त्यांच्या कीर्तनामध्ये सांगितलेलं आहे की दगडाच्या देवाला देव मानू नका. देव कुणाला माना? माणसामधला जो चांगला गुण आहे त्याला देव माना. आणि आपण जे काही कर्तव्य करतो हे आपल्या कर्माला देव माना. कारण भुकेल्यांना अन्न द्या, ज्यांना खरोखर अन्नाची गरज है अशांना तुम्ही, आपको समझ में आ रहा है? तो ऐसे लोगों को तुम कुछ ना कुछ काम दो, है ना. जैसे अभी अपनी रोशनी महिला विकास संस्था है तो वो क्या करती है, ट्रेनिंग देती और ट्रेनिंग के बाद में लोगों को काम देने की कोशिश करती. किमान कौशल्य विकास प्रशिक्षणातील काही विद्यार्थिनींनी गाडगे महाराज यांच्या जीवनावर माहिती दिली. उपस्थितपैकी अनेक विद्यार्थिनींनी गाडगे महाराजांच्या जीवनावर सुद्धा आपले मत व्यक्त केले. जागरूकता वे कभी दान अपने लिए नहीं रखते थे बल्कि धर्मशाला, विद्यालय और अस्पताल बनाने में लगाते थे. संत गाडगे बाबा का जीवन में हमें संत गाडगे बाबा जीवन में हमें सिखाते हैं कि सच्ची भक्ति, मानव सेवा के भी एक उनका सरल जीवन उनकी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता रंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणाली पांझोळे यांनी केले.